सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चविष्ट आणि अगदी खमंग अळूची वडी. ही वडी बाहेरून कुरकुरीत दिसते, आतून मऊ आणि मसालेदार लागते. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं? तर इथं मी आहे ना थोडीशी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. आपल्याला जशी आवडते आपण त्या प्रमाणात घेऊ शकतो. आता जास्त कोथिंबीर घातली तर अजून वडी खूप छान लागते. मी एवढी घेतलेली आहे. मी साधारण एक अर्धी वाटी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे. डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. आणि इथं मी साधारण एक आठ पानांची मी वडी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 16 आळूची पानं घेतलेली आहे. तर चला आता आपण प्रथम पीठ भिजवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी ह्या कोथिंबीर मध्ये हे बेसन घालून घेत आहे. आपल्याला हे पूर्ण बेसन लागणार आहे. त्याच्यानंतर हे तीळ पण आपण पूर्ण घेणार आहोत, कारण जेवढे तीळ जास्त असतात तेवढी वडी खूप छान लागते आणि ते खूप छान दिसतात देखील. आता हे आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यात आहे ना आपण हिरवी मिरची देखील वाटलेली घालू शकतो. पण कधी कधी काय होतं की काही लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर हिरवी मिरची घातल्याने खूप जळजळ होतं. तर त्याच्यासाठी आहे ना मी इथे आहे ना आपली नुसती मिरच पावडर असते ना, ह्यात 2 प्रकार आहेत. एक कमी तिखटाची आणि तिखटवाली. तर तिखटवाली मी मिरच पावडर 1 चमचा घालून घेत आहे. मिरच पूड आणि हळद चवीनुसार, म्हणजे अगदी थोडीशी घालायची कलर येण्यासाठी. थोडासा हिंग घालायचाय. त्याच्यानंतर साधारण एक अर्धा चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. चवीनुसार घालायचे आपल्याला हवं आहे तेवढं. आता हे सर्व मी व्यवस्थित घट्टसर असं पीठ भिजवून घेत आहे. थोडंसं पाणी घालून, आपण कोथिंबीर धुवून घेतली त्यामुळं त्याला देखील पाणी आहे. त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ भिजवून घेणार आहोत. चला आता आपण वडी भरायला घेऊया. आता आपण इथं काय केलंय मी, आपण ज्याच्यावर पोळ्या करतो, चपात्या करतो, तो मी पोळपाट घेतलेला आहे. आता त्याच्यावर मी प्रथम आहे ना सर्वात जे मोठं पान असेल आळूच आपलं ते मी ठेवत आहे. आणि आता आपण हे पीठ आहे ना व्यवस्थित हातानेच लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आपल्या 16 पानांच्या वडीसाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि आपण 8-8 पानांचे 2 रोल करणार आहोत. आता आपण काय करायचं, हे असं करून झाल्यानंतर हे पूर्ण असं करून घ्यायचे. जेवढे ह्याचे वरचे पंख आहेत तेवढं तिथपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहोत. आता ही झाली आपली 8 पानांची वडी. आता हा मी रोल असाच वडी उकडायच्या चाळणीत ठेवून देते. आता ह्या चाळणीला देखील आहे ना मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे उकडण्यासाठी. तर मी ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा रोल व्यवस्थित ठेवून देते. आता आपण ह्याच पद्धतीने दुसरा रोल करून घेणार आहोत.
आता तुम्ही बघू शकता आपले असे 2 रोल तयार झालेले आहेत. आता आपण ह्यांना उकडायला ठेवूया. आता तुमच्याकडे कुकर असेल वडी उकडण्यासाठी किंवा ढोकळा करण्याचा, त्याच्यात जरी तुम्ही वडी उकडली तरी चालेल, पण माझ्याकडे ते नाहीये म्हणून मी एका स्टीलच्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि मी आता त्याच्यावर ही चाळण अशी ठेवणार आहे आणि ह्याच्यावरून आपण एक झाकण ठेवून देणार आहोत. आणि साधारण एक 10 मिनिटं आपण हिला वाफ देणार आहोत, उकडून घेणार आहोत. उकडल्यानंतर मी दाखवते कशी होते वडी ती. आता आपले 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपली वडी शिजलेली आहे का. कडक लागत आहे हाताला आणि घट्ट झालेली आहे. शिजल्यागत तर वाटते, तरी आपण एकदा चाकूला आपल्या काहीच लागलं नाही म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. पाहू शकता पीठ देखील बिलकुल लागलेले नाही. चला आता मी गॅस बंद करते आणि वडी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते. आता मी एका स्टीलच्या ताटामध्ये काढून वडी थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. थोड्याशा गार झाल्या की मग आपल्याला ह्याचे वडी कट करून घ्यायची आहे. तोपर्यंत मी काय करते, एका गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवते, जेणेकरून आपल्याला लगेच वडी कट केली की तळता येईल. चला आता आपली वडी थंडी झालेली आहे, मी आता कट करून घेते. आता आपण ह्याच्या सहाय्याने असं त्याला हळूहळू पलटी करून घेणार आहोत. तुमचे जर असं माझ्यासारखे पण खूप पदर सुटत असतील ना, तर तुम्ही एक 15-20 मिनिटं तरी आहे ना फ्रीज मध्ये ठेवून वडी अशी घट्ट सेट करून घ्या. गरम असल्याने सुद्धा असं होतं. माझी थोडीशी कोमटच होती वडी. आता मला खूप कडक नाही तळायची, कारण एवढी जरी तळली ना थंड झाल्याने कडक होते. तर आता मी ही वडी काढून घेत आहे. थोडासा गोल्डन रंग आला की मी काढून घेत आहे.
चला आता आपल्या ह्या देखील वड्या तळून झालेल्या आहेत. मी काढून एका प्लेट मध्ये तुम्हाला दाखवते आपल्या वड्या कशा झालेल्या आहेत. व्यवस्थित आपण तेल निथळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली आळूची वडी तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे ना. पाहू शकता अगदी लेअर पण व्यवस्थित आलेला आहे. हा माझे पण एक दोन वडी सुटली, पण ती कशामुळं की मी गरमच ती सोडली होती आणि तेल थोडस खूप जास्त सोडल्यामुळं थंड झालं. तर मग कशी वाटली ही माझी रेसिपी, कसा वाटला हा माझा व्हिडिओ. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.